नमस्कार. आज आपण प्रस्थानत्रयीविषयी थोडेसे बोलूयात. मी आपण म्हणते कारण माझी बोलण्याची क्रिया तुमच्या श्रोतेंद्रियद्वारे मनापर्यंत पोहोचल्यावरच पूर्ण होते. तर प्रस्थान म्हणजे यात्रेचा सुरुवातीचा बिंदू. आपण जेव्हा यात्रेसाठी प्रस्थान करतो तेव्हा रस्त्यात लागणारे थोडेसे खाण्यापिण्याचे पदार्थ, औषधे, खडीसाखर बरोबर ठेवतो. ही असते आपली शिदोरी. तसेच प्रस्थानत्रयी म्हणजे इहलोकीतून परलोकी जाताना लागणारी शिदोरी. प्रस्थानत्रयीमध्ये पहिले आहे ब्रह्मसूत्र, ज्यांना न्यायप्रस्थान म्हणतात. दुसरे आहे उपनिषदे, ज्यांना श्रुतिप्रस्थान म्हणतात. आणि तिसरी आहे भगवद्गीता, जिला स्मृतिप्रस्थान म्हणतात. या तिहीपैकी गीता सर्वात सोपी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी गीता समजून घेण्याचा प्रयत्न करावा. ह्याच धर्तीवर कबीरजींचा एक दोहा आहे, कबीर सोधन संचिये जो आगे को होई. कबीर सोधन संचिये जो आगे को होई. शीस चढ़ाए पोटली ले जात न देखा कोई. कबीरजी म्हणतात, डोक्यावर धनाचे गाठोडे घेऊन कुणालाही परलोकी जाताना पाहिलेले नाही. म्हणून मनुष्यानं त्या धनाचा साठा करावा जे आपल्याबरोबर जाते. म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास करावा, कारण गीता ही स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या मुखपद्मातून झरलेली आहे. हे गीतारूपी अमृत आपल्या हृदयात साठवले आणि निष्काम कर्माच्या रूपाने ते इहलोकात अर्पण केले तर प्रस्थानसुद्धा अमृतत्वाकडे होईल. नमस्कार.